तुम्ही पाहू शकता इकडून पण ऊस आहे, इकडून पण ऊस आहे. हे घर तुम्हाला थोडंसं हॉरर वाइब देईल. ये काय है? सांपाची भीड़ शॉर्टकट। क्यों ये रोड बहुत ही ज़्यादा हॉरर लग रहा है और यहाँ पे कोई भी नहीं रहता है, कोई भी नहीं. सो गाइज आता आम्ही डिसाईड केले आम्ही जाणार आहे फिरायला आमच्या शेतामध्ये. इथे आलो तर आहे पण खरं सांगू ना तर इथं खूप भीती वाटते आम्हाला. खूप भीती वाटतेय बिकॉज तुम्ही पाहू शकता इकडून पण ऊस आहे, इकडून पण ऊस आहे. जर इथं कोण आलं ना आमचं काय खरं नाही, आमची वाट लागणार. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा देखिए. अरे खरंच काय वाजलं का तिथं. आम्ही आता शेतात फिरत होतो ना तर हा रोड आहे जिथून आम्ही आमच्या शेतात जातो. इथे जरा नेक्स्ट लेवल सीन आहे बिकॉज खूप भीती वाटते मला इथं. आणि आता आम्ही चाललोय माझ्या फेवरेट प्लेसवरती. म्हणजे आम्ही जेव्हा पण गावाला येतो ना तेव्हा मी नेहमी इथं येत असते. मी तुम्हाला अशी ॲडवाईस दिली की तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आपण दररोज मोबाईल बघतो पण कधीतरी असं लाईफमध्ये काहीतरी चेंज हवा असेल ना तर विदाऊट मोबाईल लाईफ बघा. म्हणजे विदाऊट मोबाईल 12 आवर्स किंवा 24 आवर्स सर्वाईव्ह करून बघा. खरंच खूप मजा येईल. आजचा एक्सपिरियन्स जो होता ना तो खूप वेगळा आहे माझा. तुम्हाला वाटेल आय नो हे शेतात कुठं आली आहे, ही कुठं फेवरेट प्लेस आहे, बट तुम्ही एकदा इथून व्ह्यू बघा. हे आत्ता थोडंसं आभाळ आलं आहे ना सो त्यामुळे नीट दिसत नसेल. आणि इथे एक घर आहे गाईज. लहानपणी आम्हाला असं सांगितलेलं की या घरात आहे ना एका बाईचं भूत आहे आणि ती बाई हे होत राहतं गाईज माझ्यासोबत. कॉमन आहे, नॉर्मल आहे. नॉर्मली पण मी अशी पडत राहते सारखी इकडे आले की बिकॉज आहे ना शेतातून चालायची सवय नाही आहे जरा मला. लागलं मला. सो गाईज मी काय सांगत होते, हां तर हे घर आहे ना असं आम्हाला लहानपणी सांगितलं जायचं की इथे ती काकू कशी बघती. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. जाऊ द्या कोणी काही बघितलं तरी लक्ष नसतं द्यायचं काय तसं लोकांकडे. ठीक आहे. तर माझी मम्मी काय सांगायची मला, इथे एक बाई राहते आणि जर मी रडले किंवा मी जर मम्मीला त्रास दिला ना तर ती तिला बोलवेल किंवा मलाही ताणून सोडेल. सो असं माहीत नाही आता पण असं खूप लोक म्हणतात की ही जागा चांगली नाही आहे वगैरे वगैरे. काय माहिती होतं हे अफवा आहे का खरं आहे. जर तुम्हाला इथे असं वाटत असेल की आम्ही इथे जाऊन व्हिडिओ काढावा तर कमेंटमध्ये सांगा. मी नक्की ट्राय करेल तिथे जाऊन एकदा तरी त्या जागेला व्हिजिट करायची. सो कमेंट करा जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही या जागेवर जाऊन एक व्हिडिओ बनवा. बाय द वे गाईज अजून एक हाऊस आहे, मी तुम्हाला नक्की दाखवेल. इथून थोड्याशा अंतरावर आहे पुढे आणि तिथे खरंच असं लोक म्हणतात की तिथून जरा वेगळ्या वाईब्स येतात किंवा तिथे ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटीज खूप वेळा लोकांनी नोटीस केलेल्या आहेत किंवा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज असल्या तरी खूप लोकांनी असं नोटीस केलं आहे तिथं. सो आपण तिथे पण जाऊन बघूयात आज. म्हणजे मी तुम्हाला ती जागा दाखवते, आत नाही जाणार मी पण मी तिथून तुम्हाला लांबून ती जागा दाखवू शकते आत्ता. जर तुम्हाला असं वाटतंय की आम्ही तिथे जाऊन एकतरी व्हिडिओ काढावा किंवा एकतरी व्हिडिओ शूट करावा तर तुम्ही कमेंट करा. मी नक्कीच करेल. माहिती आहे का असे ॲडव्हेंचरस चॅलेंज करायला मला खूप आवडतं. गाईज हे माहिती आहे का तुम्हाला काय, आम्ही ना लहानपणी हे असलं खूप असं धरायचो आणि हे उडवायचो कोण लाईक धिस. खूप मज्जा यायची लहानपणी करायला. हा ना स्वरा आणि मी तर नेहमी येतो इथे त्यामुळं खूप सवय झाली आम्हाला. पण हा ऊस असला ना आम्हाला खूप भीती वाटते. त्याच्यातून आवाज येतात वेगवेगळे आवाज येतात आम्ही आलो तेव्हापासून. पण आय थिंक बर्ड्स असतील गावात. इथे आल्याशिवाय असं वाटतच नाही की आम्ही गावाला आलोय. तर हे घर तुम्हाला थोडंसं हॉरर वाईब देईल पण त्याला इग्नोर करा कारण तेवढं मला हॉरर वाटत नाही. बिकॉज ते ह्या सगळ्या स्टोरीज ज्या आहेत ते आम्हाला आमच्या लहानपणी सांगितलेल्या होत्या. पण एक घर आहे जिथे मलाही असं वाटतं की खरंच काहीतरी ॲबनॉर्मल आहे. ते घर मी तुम्हाला दाखवते आणि अजूनही गावातले सगळे लोक म्हणतात असं की त्या घरापाशी खरंच काहीतरी ॲबनॉर्मल आहे.
म्हणजे त्यांना रात्रीचे ओरडलेले वगैरे कसले तरी आवाज येतात आणि त्यांनी हे नोटीस केलं आहे की तिथे खरंच काहीतरी विचित्र दिसतं घडतं. सो तिथे कोण जात नाही आणि कोणच जात पण नाही आणि तिथून कोणी येत पण नाही आणि आम्हालाही जायला तिथं परमिशन नाही आहे. पण जर मी जाऊ शकते पण ऑन डिमांड, खरंच मी जाऊ शकते. सो जर तुम्ही कमेंट केलं कोणी की जा तर मी खरंच जाईल आणि ट्राय करेल तिथे जाऊन व्हिडिओ काढायचे. हे बघा गाईज किती स्वीट आहे. गाइस पता नहीं क्यों ये रोड बहुत ही ज़्यादा हॉरर लग रहा है और यहाँ पे कोई भी नहीं रहता है, कोई भी नहीं. सो मुझे कुठं होता तुम्ही? उसात नालोय. छान. हे काय होतं? रॉकेट. यांचा रॉकेट लॉन्चर बघा गाईस एकदा. ही कोणाचं उसे नाही माहिती. आमचाच आहे. गाईस खूप हार्ड वाटतंय इथून चालणं. मला वाटलं ते काहीतरी आहे, कसलं डेंजर दिसतंय ते. गाईस मी लिटरली खूप घाबरली आहे त्याला आता. मला असं वाटलं काय बरं चल घरी. कोण आहे का? यांना ना भीती नावाचा प्रकारच नाही. यांना कुठेही सोडलं तर त्यांना खेळणंच दिसत. खूप खराब पटकन निघूया तिथून गाईज, मला भीती वाटायला लागली आता. गाईज हे झाड एकदम ओके आहेत पण ह्या दोनला काय झाले? या दोनचे केसच गायब आहेत गाईज, टकले झाले ते दोन. का कारण नरेंद्र मोदी है. गाईज हेच ते आहे हॉरर हाऊस ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होते आणि ते कोणीच नाही राहत. खूप दिवसापासून हे हॉरर हाऊस एकदम बंद पडलेलं आहे. गाईज आता याने आम्हाला आणलंय कुठल्या तरी शॉर्टकट वरून. बघा जरा रोड. तू टेन्शन नको घेऊ, मला इथले सगळे शक्यत बरोबर तुला घरी पोहोचवतो. बरोबर पोहोचवलं म्हणजे बस ना. हा होय. कसला शॉर्टकट आहे तुझा? पळा की मग काय बघताय तोंड. ए गाईज हे मूर्खाने कुठून आणले आज तर ना मरवणार आहे आम्हाला. अरे अरे एक तर असल्याचं चालायला पण येत नाही गाईज आम्हाला. एक तर असल्याच्यातून चालायला पण येत नाही. काय झालं आयुष यार, काय करतोय तू? हायवेला कसला हायवे? गाईज आज खूप डेंजर झालंय आमच्यासोबत आणि माहित नाही कसला शॉर्टकट वरून घेऊन आलाय. चल ना स्वरा. काय झालं? हात दे ग. बघा काय त्याचा शॉर्टकट. गाईज हा आहे त्याचा शॉर्टकट. कुठल्या दगडातून घेऊन आलाय, सरळ रस्त्याने गेलो असतो परवडलं असतं आम्हाला. काय बाबा सगळीच पडते ठिकादारा माझ्याकडून. मी किती नीट चालतोय बघा, मी किती नीट. हो आम्ही मगाचपासून असंच चालतोय. गाईज असा शॉर्टकट बघितलाय का तुम्ही आजपर्यंत? इतका भारी शॉर्टकट वरून आणले ना आयुषने आज. खतरो के खिलाडी करत आलोय आम्ही. म्हणजे बस ना. अरे पोहोचलो तर रस्त्याने पण असतो आपण. त्याला उठत नाही. तिकडून पण रोड यायचं असेल तर नको तिकडे. थोडासा ते निघत नाही इथं थोडेला. वाव गाय शॉर्टकट. हळू 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 गाईज बघा शॉर्टकट. किती दगड आहे तिथं मोठे मोठे. वाव किती छान दिसतंय ना. चला घरी जायचंय आपल्याला. हे बसले सगळे लगेच इथं. ए काय सापाची भीड. शॉर्टकट. गाईज आज आयुषनी कसल्या कसल्या जागेवरून आणले ना आम्हाला. आलो का मोकळे आहेत या. ओके काय चाललंय? काय नाही पाया पडत. किती मोठं वारुळ आहे ना. ए साप असेल त्याच्यात. चला पटकन. चला गाईज. थांबे. काय झालं? चुकला रोड. हा तुला तर सगळे शॉर्टकट्स माहित होते ना. नेतोय ना. बापरे
काय करताय? गाईज फायनली पोहोचलो. हे आणलं का नाही पटकन? गाईज फायनली आलो घरी. शॉर्टकट वरून